नाव सांगा तुमचं. सर माझं पूर्ण नाव प्रणव नितीन दत्त आहे. माझं वय 22 वर्ष. मी आपण येथे राहतो. माझं माध्यमिक शिक्षण 10वी हे न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला येथे झालेलं आहे आणि माझं उच्च माध्यमिक शिक्षण हे सिलाबाई कला महाविद्यालयातून झालेलं आहे आणि माझं पदव्युत्तर शिक्षण हे कला या स्ट्रीममध्ये सिलाबाई कला महाविद्यालयातून. GCC TPC म्हणजे काय? गव्हर्नमेंट कॉम्प्युटर सर्टिफिकेट इन टायपिंग बेसिक कोर्स. सर मी आवडता पांढरा लिहिलेला आहे. सर पांढरा रंग हा मला एक शांततेचा प्रतीक म्हणून आपण ओळखतो आणि पांढऱ्या रंगाकडे बघितल्यानंतर मला एक उत्साहपणा आणि एक शांतता असे दोन्ही गुण मला दिसतात. रक्तदान किती वेळा केलं आहे? सर माझं एक 5 वेळा रक्तदान झालेलं आहे. पदवी कोणत्या वर्षी झाली तुमची? सर माझं 2023 साली पदवी पूर्ण झालेली आहे. PG केलं का? नाही सर. तुमच्यातले 3 गुण सांगा जे आम्ही तुम्हाला निवडावं या पदासाठी. सर माझ्याकडे हजरजबाबीपणा आणि नियमितपणा तसेच कामाप्रती मी पूर्ण राहून लावायला. नियमितपणाचं काय उदाहरण सांगता येईल तुमच्या दैनंदिन आयुष्यात? सर दैनंदिन आयुष्यामध्ये माझ्या नियमित याचं एक उदाहरण असं की मी सकाळी रोज प्रत्येक टाईम एकाच टाईमवर उठतो आणि रोज माझं एक जे शेड्यूल असतं ते मी पाळतो आणि ते दिवसभर शेड्यूल पाळत मी संध्याकाळी सुद्धा माझ्या एका वेळेनुसार मी जातो. नियमितपणात म्हणता येईल असं काही असतं त्याच्यात एका वेळेस उठणं एका वेळेस झोपणं. याच्यात नियमितपणा कुठं आला? नाही सर माझ्या मी कामाप्रती एकदम नियमित आहे. तुमचे 10वीत मार्क 74, 12वी 69, नियमितपणा तर कधीच नाही. नाही सर शाळेत असताना थोडंसं मी नियमित नव्हतं पण पुढे जाऊन जसं जसं कळायला लागलं की अभ्यास हा महत्त्वाचा घटक आहे आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यावर मी काम करत गेलो आणि पुढे माझ्यात सुधारणा करत आलो. शॉर्ट हँड कशासाठी असते? सर शॉर्ट हँड ही एक कला आहे ज्याला आपण ऐकू येणारा आवाज हा एका स्ट्रोकच्या माध्यमातून लिहिण्याची कला म्हणजे आपण शॉर्ट हँड म्हणतो. आवश्यक सर जसं आपण टायपिंगमध्ये एखादं डिक्टेशन वगैरे असतं त्याला आपण एका मर्यादित स्पीडपर्यंतच आपण त्याला टाईप करू शकतो बट त्याच्यापेक्षा अगदी पुढच्या स्पीडला जर आपल्याला ते जर डिक्टेशन वगैरे आपल्याला लिहायचं असलं तर त्याच्यासाठी एक शॉर्ट हँड ही महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वात जास्त शॉर्ट हँड लँग्वेजचा वापर कुठे होतो दैनंदिन आयुष्यात? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? सर दैनंदिन आयुष्यात सर्वात जास्त रिपोर्टर्स आणि पोर्टर्स. महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे? महाराष्ट्रात सर 12. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात? सर नाशिक जिल्ह्यात. नाशिक जे शहर आहे कोणत्या नदीच्या काठावर आहे? यापेक्षा वरची नोकरीची ऑफर आली का? मग सर मी नक्कीच बदली वगैरे इथं आणि कुठे आहे तुमचं सिलेक्शन? तेलारा जाणार ना? हो सर. बदली मागणार नाही? नाही सर मी सध्या मला जर पुढे जाऊन जर काही आवश्यकता जर वाटली तर मी थोडंसं बदलीसाठी बघेन. आवडता खेळ कोणता आहे? सर आवडता खेळ मला बॅडमिंटन आहे. बॅडमिंटनमध्ये शटलचे काय नियम आहे?
सर शटलचे बरेच असे नियम आहेत की आपण जेव्हा सर्व्हिस करतो तेव्हा शटल हे कमरेच्या खाली असणं आवश्यक आहे आणि त्यात जे लाईन्स असतात जे आपल्या बाउंड्रीज असतात त्या बाउंड्रीजच्या दुहेरी आणि एकेरी अशा दोघांमध्ये त्याचे नियम वेगवेगळे विभागलेले आहेत. पिसाच्या बाबतीत काय नियम आहे शटलचे? आपल्या देशातले नामांकित बॅडमिंटनपटू कोणकोणते? सायना नेहवाल, पी कश्यप, प्रणय कश्यप आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे पहिले भारतीय. बॅडमिंटनच्या ज्या स्पर्धा होतात त्यांची नावं काय आहेत? सर वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप आहे आणि सेटमध्ये काय बदल झाले आता बॅडमिंटनचे? सर एकेरी आणि दुहेरीमध्ये 3 सेट असतात. 21 गुणांचे असे 3 सेट असतात. तुमच्या आईचं नाव काय? सर माझ्या आईचं नाव वनिता. वनिता काय करतात ते? तेव्हा घेऊन घ्या. आणि वडील? वडील टाईपिस्ट सर कुठं? बार असोसिएशन अकोला. काही सिलेक्शनसाठी काही जुगाड वगैरे लावणार? सर हे पुणे ह्याच्यात वाङ्मयात स्नातक आहे तुम्ही? सर माझं BA झालेलं आहे. कोणतं वाङ्मय? लिटरेचर कुठलं? इंग्लिश लिटरेचर. इंग्लिशमध्ये कोणते नॉवेल वाचले? इंग्लिशमध्ये मी सर डॉक्टर APJ अब्दुल कलामचं बायोग्राफी आहे, ऑटोबायोग्राफी, विंग्स ऑफ फायर तुम्ही एक वाचली. नॉवेल्स कोणते वाचले? सर नॉवेल्स नाही वाचले. अभ्यासक्रमाला असतील ना फायनल इयरला नॉवेल्स ना वाचले नव्हते ते? इंग्रजीमध्ये किती व्यंजन आहे? अल्फाबेट्स किती अल्फाबेट्स? 26 अल्फाबेट्स. मराठीमध्ये इंग्रजीतले आताच दोन अल्फाबेट्स तुमच्या भाषेत किंवा व्यंजन किंवा स्वर ऍड केले. कोणते पाहिजे? जे मराठीत ऍड केले इंग्रजीमधले घेऊन जे पहिले मराठीत नव्हते. मतदान पहिल्यांदा किती वर्षी केलं? सर मतदान मी यावर्षीच 2023ला 2024ला पहिल्यांदा केलं. काय इतकं वय का दिलं? सर मला माझं मतदान ओळखपत्र माझ्या वयानंतर मला लोकसभेचं इलेक्शन हे पहिलं इलेक्शन मिळालं. विधानसभेच्या वेळेस तू झाले सर्वाधिक पात्र? नाही सर. हो सर. पॉलिटिकल सायन्स विषय होता तुमचा. हो सर. जेव्हा घटना लागू झाली तेव्हा मतदानाचं वय किती होतं? आता किती? आता 18 वर्ष. जागतिक लोकशाही दिवस केव्हा साजरा होतो? नाही सर, सॉरी सर. इंजिनियर्स दिवस? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचा जन्म होता तो इंजिनियर डे म्हणून साजरा केला जातो. किती त्याची तारीख मला माहिती नाही. शेवटचा प्रश्न. अकोला जिल्ह्याचे आहात? हो सर. अकोला जिल्ह्याविषयी 5 गोष्टी सांगा. सर अकोला जिल्हा हा महाराष्ट्राच्या विदर्भ रिजनमध्ये येतो. अकोला जिल्ह्याचं नाव आहे अकोलशहा. राजपूत राजा होता अकोलशहा, त्याच्या नावावर ठेवलेलं आहे. आणि अकोला जिल्ह्याचं 2011 सालानुसार जनगणनेनुसार अकोला जिल्ह्याची पॉप्युलेशन हे 18.1 लाख आहे. आणि इथे अनेक व्यवसाय म्हणजे इथे शहरामध्ये व्यवसाय आणि नोकरी करतात लोक. आणि ग्रामीण भागात शेती हा महत्त्वाचा विषय आहे. मला ऐतिहासिक बाबी सांगा. अकोला
सर अकोल्यातील ऐतिहासिकदृष्ट्या अकोला हा संपूर्ण बराच महत्त्वपूर्ण आहे. अकोल्यामध्ये पातूर तालुक्यामध्ये बौद्धांच्या पुरातन लेण्या आहेत. अकोला शहरामध्ये असतगड किल्ला आहे आणि बाळापूर तालुक्यामध्ये बाळापूर नावाचा किल्ला आहे आणि नरनाळा किल्ला हा धार्मिक गोष्टी सांगा. काय धार्मिक ठिकाण. धार्मिक परंपरेनुसार अकोल्यामध्ये राजराजेश्वर मंदिर हे खूप सुप्रसिद्ध आणि पुरातन मंदिर आहे. आणि तसेच पातूर जिल्ह्यात अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. आणि आता एज्युकेशनल एक गोष्टी सांगा. अकोला हा महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठे आहेत. त्यातील एक कृषी विद्यापीठ हे अकोल्यामध्ये आहे, त्याचं नाव डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. जाऊ शकता. धन्यवाद सर. शुभेच्छा तुम्हाला.